श्रीराम. साधक हो, सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज वेलधडीकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज वेलधडीकर यांच्या चरित्राचे लेखक गुरुभक्त भास्कर अनंत लिमये सांगतात. अनंतशास्त्री जन्मास आले, तेच मुळी महान भगवतभक्त म्हणून जन्मास आले. मानवास मोठेपण प्राप्त करून घ्यावयाचे झाल्यास प्रथम त्यास स्वतःची भूमिका तयार करून घ्यावी लागते. यांच्या बाबतीत ती तयारच होती. मग त्यांना संसारात पदार्पण करून जगरहाटीप्रमाणे संसार शृंखला पायात अडकवून घेऊन त्यातच जखडून राहण्यात स्वारस्य वाटले नाही. यात काय नवल? आजन्म ब्रह्मचारी होऊन देहाचे सार्थक करून घेणे हेच त्यांचे उद्दिष्ट असल्याने संसारिक बंधनाच्या कल्पनेने त्यांना काय यातना त्यावेळी झाल्या असतील याची यथार्थ कल्पना या दुःखद संसारात सुख मानून त्यात रमणाऱ्या आम्हा पामरास कशी येणार? यातील इंगित थोर महात्मेच फक्त जाणू शकतील. वैराग्य सुंदरीशी लग्न झालेल्या अनंतशास्त्र्यांना प्रापंचिक सुखाचा कंटाळा येणे व तिकडे त्यांनी मनोनिग्रहाने पाठ फिरवणे हेच स्वाभाविक होय. नजरेसमोर राहिल्यास घरच्या लोकांना आपल्या लग्नाचा मोह आवरणार नाही हे पक्के जाणून त्यांनी गुरुनाथ भट्टांना गुंगारा दिला व कपत डोंगरावर ते एकांतात राहू लागले. तेथील काळात आपण करीत आहो हे बरे की वाईट असे मधून मनात येऊन कदाचित त्यांची मती दोलायमान होत असेल व त्यामुळे आपल्या हातून हे कसे काय निभेल अशी काळजीही त्यांच्या मनात मधून डोकावत असेल. ती दूर व्हावी व मूळ विचारास पुष्टी मिळून त्याला चालना मिळावी म्हणून तर भगवंतांनी ब्रह्मचारी वेशाने स्वप्नात येऊन त्यांना मार्गदर्शन करून उत्साहभरित केले असेच मानणे प्राप्त आहे. अखेर भगवंताचे पाठबळ मिळताच पूर्ण निश्चय करून ते एक दिवस व्यंकटापूर क्षेत्री दाखल झाले. पेशव्यांच्या कालापासून महाराष्ट्रात जिकडे तिकडे देसाई व देशपांडे यांची घराणी विखुरलेली आहेत. त्याचप्रमाणे ती तेव्हापासूनच बहुधा कर्नाटकात प्रत्येक गावीही आहेत. त्या काळात हे लोक राजे लोकांना आपल्या कुवतीप्रमाणे मदत तर करीतच पण सहकार्यही देत असत. या कामगिरीबद्दल राजे लोक त्यांचा गौरव करीत व त्यांना पुष्कळ जमीनही देत असत. यांच्यापैकी पुष्कळांनी कुलकर्णी व पाटीलकी वतनेही मिळविली होती. ते सरकारची नोकरीही बजावित असत. अशा तऱ्हेने स्वातंत्र्याच्या काळात मिळविलेले अगर पूर्वापार चालत आलेले व टिकवून धरलेले हे हक्क होते. 19व्या शतकातील नव्या स्वातंत्र्य युगात या लोकांस त्या हक्कास मुकावे लागले हा केवढा दैवदुर्विलास होय. असो. धारवाड जिल्ह्यातील गदग तालुक्यात डंबळ या गावी देसायाचे एक अत्यंत प्रसिद्ध घराणे होते. येथील देसाई सदाचार संपन्न, देवद्विजांवर निष्ठा ठेवणारे, अत्यंत धार्मिक व भाविक असे होते. तसेच ते अत्यंत दानशूर असल्याबद्दल त्यांची ख्याती होती. तिरुपती व्यंकटेश हे त्यांचे कुलदैवत असल्याने श्री व्यंकटपतीवर त्यांची अचल भक्ती व नितांत विश्वास होता. दररोज अनन्य भक्तीने श्री व्यंकटेशाची ते पूजा करीत असत. त्या लक्ष्मीपतीच्या कृपा कटाक्षाने त्यांच्या दुरितांचे निवारण होऊन त्यास अपार सुखसंपत्ती प्राप्त होऊन ती स्थिरावली असल्याचा त्यांचा दृढ विश्वास होता. त्यामुळे ते दरवर्षी नवरात्र उत्सवाच्या वेळी भूवैकुंठ म्हणून मांडलेल्या व प्रसिद्ध असलेल्या श्री तिरुपतीच्या दर्शनास न चुकता नेमाने जात असत. कसल्याही कठीण परिस्थितीत सुद्धा त्यांनी आपल्या परिपाठात खंड पडू दिला नव्हता. असे असता कालमानाने देसाई यांना वृद्धापकाळाने घेरले. त्यामुळे त्यांचे देहस्वास्थ्य नाहीसे झाले आणि याच कारणाने एके वर्षी त्यांना तिरुपतीस जाता आले नाही. त्या काळी गोविंदराज पट्टणापर्यंतच बैलगाडीने जाता येत होते. तेथून पुढे पायी डोंगर चढून तिरुपतीस जावे लागत असे. त्यामुळे प्रवासाचे फार कष्ट सोसावे लागत असे. त्या साली श्रीनिवासाचे दर्शन घडले नाही ही गोष्ट देसायांच्या मनास फार लागली. ते अस्वस्थ झाले व त्यांनी तिरुपती श्री व्यंकटेशाचे दर्शन झाल्याखेरीज अन्नग्रहण करणार नाही अशी घोर प्रतिज्ञा केली आणि सर्व जगाचे रक्षण करणाऱ्या श्री व्यंकटपतीची सेवा काही एक न खातापिता करण्यास त्यांनी सुरुवात केली. देवाधिदेवा, या तुझ्या पामर भक्ताला या साली तू आपल्या दर्शनापासून का वंचित केलेस?
या भक्तसेवकाचा असा कोणता अपराध तुझ्या दृष्टोत्पत्तीस आला की ज्यासाठी तू त्यांचा अव्हेर केलास ते तरी सांग. या उपर तू दर्शन देणार नसशील तर प्रायोपवेशन करून प्राणत्याग करीन. अशी तळमळ व्यक्त करणारी धमकीही त्यांनी व्यंकटपतीस दिली व त्याप्रमाणे ते आचरणात आणून रात्रंदिवस त्याचे अखंड ध्यान चालू ठेवले. असो. साधक हो, भगवंत हा भक्ताभिमानी आहे. भक्ताच्या अंतरीची तळमळ त्याला एकदा पटली म्हणजे तो त्या भक्ताची क्षणभर देखील उपेक्षा करीत नसतो. अशा या भक्तोत्तम देसाई यांची तळमळ श्री व्यंकटेशाने ऐकली व स्वप्नात येऊन त्यांना काय सांगितले हे आपण पुढील भागात बघणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनीलदादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.